काहीच बघू शकता. आता आम्ही पोहोचलोय मूर्ती घ्यायला. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या न्यू व्लॉगमध्ये. आणि आजचा व्लॉग खूप इंटरेस्टिंग होणार आहे, कारण की आज आपण जाणार आहोत बाप्पाची मूर्ती आणायला. तर आज आहे 26 ऑगस्ट आणि उद्या आहे 27 ऑगस्ट. तर उद्यापासून गणपती सुरू होणार आहेत. तर त्याआधी 26 ऑगस्टला आम्ही कशाप्रकारे गणपती आणू, कशाप्रकारे आम्ही मूर्ती कुठे बसवतात आपण मूर्ती, मखारीत. तर कशा प्रकारे आपण गणपती बाप्पाची मूर्ती मखारीत बसवू आणि कशा प्रकारे आपण गणपती बाप्पाला तिथून आणू, तर हा सर्व मी तुम्हाला दाखवेन या व्लॉगमध्ये. तर कंटिन्यू राहा शेवटपर्यंत. बाकीच्या दिवशीपासून तुम्ही मिनी व्लॉग एन्जॉय करत आहात, आय होप करत असाल मिनी व्लॉग एन्जॉय. तर आज हा व्लॉग आपला लॉंग व्लॉग आहे, तर खूप याला सपोर्ट द्या, प्रेम द्या आणि एंडपर्यंत हा व्लॉग व्हिडिओमध्ये राहा तुम्ही कंटिन्यू. तर आता मी तयार होतो, कपडे वगैरे चेंज करतो आणि मग निघतो गणपती बाप्पाच्या मूर्तीला आणायला. तर आई संचित जाऊ आणि मग तिथून जाऊ गणपती बाप्पाची मूर्ती आणायला. तर कंटिन्यू राहा शेवटपर्यंत. आणि तुम्हाला माहिती असेल काही आपल्या घराचं काम करायला घेतले, मिनी ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलं असेल तर त्याचा सर्व आवाज येतो आहे. आता खालच्या टाईल्सचं काम चालू आहे, बाकी हे टाईल्स वगैरे सर्व लावून झाले आणि बेडरूमचे पण लावून झाले, पण तिथं आता झोपल्यात म्हणून दाखवू नाही शकत. आणि हा वॉशरूममधला बाथरूममधला पण काम आता घेतली झालं आहे. म्हणजे आता ह्या बाथरूमचं पण आता काम चालू करायचं आहे. तर आता सध्या खालच्या टाईल्सचा काम चालू आहे. तर गाईज आता बघू शकता मी रेडी झालो आहे आणि इथं घराचं काम बघा चालू आहे. अशा प्रकारे घराचं काम चालू आहे. आणि आता टाईल्स लावायला घेतल्यात हॉलमध्ये आणि बेडरूममध्ये खालचे टाईल्स लावायला घेतलेले. तर आता इथं भिंतीवर वॉल टाईल्स लावणार आहोत. तर गाईस आता वरतून पण फोन येते आपल्याला की आता निघणार आहे. चला गाईस आपण डायरेक्ट निघू गणपती बाप्पाची मूर्ती आणायला. तर सर्व कमेंटमध्ये टाका गणपती बाप्पा मोरया. तर गाईस आता बघू शकता आम्ही निघलो आहे गणपती बाप्पाची मूर्ती आणायला. बघू शकता आता आम्ही पोहोचलोय मूर्ती घ्यायला आणि आता आपण मूर्ती इथून घेऊ आणि निघू डायरेक्ट घरी. बघू शकता गाईस इथे किती प्रकारची मूर्ती असं ठेवल्यात बनवून आणि अर्धं काम बाकी आहे. आणि ते बघा देवीचं पण गाईस मूर्ती ठेवल्यात पेंडिंगमध्ये. अर्धं काम म्हणजे झालं आहे, अर्धं बाकी आहे. तर फायनली गाईज बघू शकता तुम्ही आपली मूर्ती आली आहे. मूर्तिकारनी मस्त पाटावर बसवले आहे गणपती बाप्पाच्या मूर्तीला. आणि यंदा फुल एकदम युनिक मूर्ती गाईज आहे, तुम्ही बघू शकता लुक. आता गाईस काहीतरी असं ते चिपकवण्याचा काहीतरी होता, तो गाईस निघत होता. तर इथं आता हा मूर्तिकार बघू, कलाकार गाईस तो चिपकवत आहे. अँड अशा प्रकारे आपले गणपती बाप्पांची मूर्ती घेऊन आम्ही निघालो घरी जाण्यासाठी. रस्त्यात खूप खड्डे खुड्डे
यांना फेस करत करत सॉफ्टली गाडी चालवत आम्ही फायनली पोचलो घरी. सध्या इथे होय हे घे. बाकीचं घास नाही तर गाईज बघू शकता आता आम्ही आलोय गणपती बाप्पाची मूर्ती घेऊन इथं घरी आणि आता आरती करतात आणि आता तिथं गणपती बाप्पाला बसून पहिले पाणी जस्ट गाईज आता आलो घरी आणि आता घरी परत अजून एक काम चालू केलं आहे बघू शकता. थांबा. आणि गाईज आज इकडचा काम चालू होता आपल्या घरातला हा वॉशरूमचा पूर्ण काम चालू होता. तर मस्तपैकी हा वॉशरूम आता रेडी झाला आहे बनवून. इकडचं काम आता पूर्ण झालं आहे. बघू शकता किती घाण वगैरे निघले आणि आता जस्ट काहीच हा बनवून झाला आणि कडक दिसतो एकदम पण. तर आता उद्यापासून इकडचं आता चालू करणार आहे काम. मग आता उद्यापासून हा काम करतील. असतं बघ